नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने आता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 21,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. पण आता प्रश्न असा आहे, यामुळे महिलांना पुढील 12 महिने हप्ता मिळणार का? आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांचं पुढं काय होणार? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात आधी मोठी अपडेट समजून घेऊया. राज्य सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी 21,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. याचा अर्थ असा की या योजनेसाठी लागणारा मोठा निधी आधीच मंजूर करण्यात आला आहे. कारण या अगोदर पण 25-26 या आर्थिक वर्षाकरता पण निधी मंजूर करण्यात आला होता, पण त्यावेळेस 32,000 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्या तुलनेत यावेळेस जे निधी मंजूर करण्यात आला आहे तो थोडा कमीच आहे. अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न होता, ही योजना बंद होणार का? कारण काही ठिकाणी ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण त्या चर्चेला आता पूर्ण विराम लागलेला आहे. कारण निधी मंजूर झालेला आहे, निधीची तरतूद झाली असल्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो पुढील 12 महिन्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता तुम्हाला पुढील 12 महिने या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? सध्या अनेक महिला या हप्त्याची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, पण सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही आणि GR पण आलेला नाही. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही मग त्यांना ई-केवायसी करता येणार का? तर बघा लाडक्या बहिणींनो, नवीन ई-केवायसी सध्या बंद आहे आणि सरकारने पहिलंच जाहीर केलं होतं की प्रत्येक वर्षाला तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ जोपर्यंत नवीन ई-केवायसी पोर्टल सुरू होत नाही तोपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करता येत नाही. म्हणजेच येणाऱ्या जून-जुलै महिन्यापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. कारण जून-जुलै महिन्यापर्यंत ई-केवायसी पोर्टल सुरू होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि तुम्हाला हे जून-जुलैपर्यंतचे पैसे मिळणार का? तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्याबद्दल सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती नाही, पण मला असं वाटत आहे की जून-जुलैपर्यंतचे पैसे तुमचे थांबवण्यात येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींनो. कारण तुम्ही ई-केवायसी केली नाही त्यामुळे तुमचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते चालू आहे का नाही हे तपासून घ्यायचं आहे. आणि DBT स्टेटस तुम्हाला तपासून घ्यायचा आहे. जर तुमची DBT ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणून तुम्हाला तुमची DBT ऍक्टिव्ह आहे का नाही हे तपासून घ्यायचं आहे. जर तुमची DBT ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला DBT ऍक्टिव्ह करून घ्यायचा आहे. यामुळे पुढील हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही लाडक्या बहिणींनो. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का आणि तुमची ई-केवायसी दुरुस्ती झाली का? जर तुम्हाला लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनाचे अपडेट सर्वात आधी पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.